राहुल गांधी सध्या पुण्यात आहेत, भेट झाली असेल, काय चर्चा झाली, भेटून कसं वाटलं? नाही आम्ही तर दिल्लीत नेहमी भेटतो. आज पश्चिम महाराष्ट्रात येत आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस विचाराचे आम्ही 3 खासदार असल्यामुळे त्यांचे आम्ही तिन्ही खासदार स्वागताला तिथं असणं स्वाभाविक होतं. त्यांचा हा जो दौरा आहे हा खरं राजकीय नाही आहे. तुम्ही जर बघितलं असता पुणेभर जे होर्डिंग लागलेले आहेत त्याच्यावर काँग्रेस पक्षाचं चिन्हही नाही. हा विद्यार्थ्यांशी देशाचा विरोधी पक्ष नेता आणि भावी पंतप्रधान हा सामान्य विद्यार्थ्यांशी संवाद करायला आलेला आहे आणि हा धाडसी नेता हा जनता तरुण त्याकडे बघतात. कारण देशाला असे पंतप्रधान लाभलेले आहेत की जे प्रेस पुढे येत नाहीत, जनतेपुढे येत नाहीत. ते फक्त मन की बातच सांगतात. जन की बात ऐकायची त्यांच्यात प्रथा नाहीये जी राहुल गांधींच्यात आहे आणि त्यामुळे सामान्य तरुणांचं ऐकण्यासाठी ते इथं आलेले आहेत आणि तोच अजेंडा मला वाटते पूर्ण ह्या कार्यक्रमाचा राहील. महाराष्ट्रात आज येत आहेत राहुल गांधी, तर या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्रासाठी आजचा राहुल गांधींचा दौरा किती महत्वाचा वाटतो, कुठले मुद्दे महत्वाचे? हे बघा, निश्चितच महत्वाचं आहे. तुम्ही आमची अवस्था पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची विधानसभेला तुम्ही पाहिली. लोकसभेला आपल्या विचाराचे आम्ही काँग्रेसचे 3 लोक आले, राष्ट्रवादी 3 लोक आले. मी ह्या पक्षाच्या 9-10 खासदारांपैकी मेजॉरिटी आपली झाली. पण विधानसभेला फक्त विश्वजित कदम एकटेच पूर्ण पश्चिम महाराष्ट्र 59 जागा एकच विधानसभेला काँग्रेस आमदार निवडून आले आणि हे दुर्दैव आहे. आणि त्यामुळे कुठेतरी आम्हाला परत रिचार्ज करायचे. कार्यकर्ते प्रामाणिक आहेत, विचाराशी प्रामाणिक आहेत. पण राहुल गांधींनी बघताना जनता ज्या दृष्टीने बघते ते पहा की ज्या व्यक्तींनी स्वतःची आजी वारलेली बघितलेली आहे, खून झालेला बघितलाय, ज्या बळी दिला. आज राजीव गांधींचा सुद्धा त्या ठिकाणी शहादत त्यांनी पाहिलेली आहे. त्यानंतर त्यांना वाटेल ते बोललं गेलं, त्यांच्या आईंना काय वाटेल ते बोललं गेलं, त्यांच्या घराला बोललं गेलं, त्रास दिला, तुरुंगात टाकायचा प्रयत्न केला. एवढ्या संघर्षानंतर सुद्धा हा माणूस अजूनही हसऱ्या चेहऱ्याने सामान्य माणसाला भेटतो आणि प्रत्येक लढाईत सामोरं जातो. हे आम्हाला सगळ्यांना जे विधानसभेत पराभूत आम्ही जे निराश झालेलो आम्हाला सगळ्यांना ह्यातनं काहीतरी शिकवून मिळते की हा असा माणूस अजूनही आपल्या विचाराशी ठाम राहू शकतो. आपणही राहिलं पाहिजे. उगीच सत्ता दिसते आणि कुठे पैसे दिसतात म्हणून पळून जाणं हे शक्य झालं असतं. भाजपवर सेटलमेंट करून निवांत बसले असते. पण डायरेक्ट लढत राहणारा सामान्य तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी देशभर दौरे करून भारत जोडो यात्रा तुम्ही पाहिली. आता हे छात्रों की गूंज आहे. विद्यार्थ्यांकडे वाटेल ते प्रश्न विचारा हे तो विद्यार्थ्यांना सांगतो. असा नेता देशाला लाभणारा आहे. हा देशाचं नेतृत्व करू शकतो तरुण पिढी म्हणा लागली आणि निश्चितच ह्या पक्षाच्या विचाराचं काम करणारा खासदार म्हणून मला ह्यात आनंदच आहे. शेवटचा प्रश्न, राहुल गांधी आले विमानतळावर तेव्हा त्यांचं स्वागत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करताना भगवी शॉल वापरली गेली आणि त्याची जरा सध्या जोरात चर्चा सुरू. नाही, मग काय अलर्जी असावी का कुणाला? का कुणाची मक्तेदारी आहे भगवेवर? आमच्या महाराजांचा रंग आहे आणि आम्ही वापरणार. म्हणजे त्याला कुणी मक्तेदारी ठेवलेली आहे का? हे बघा, ह्या महाराष्ट्राचं दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यामुळे आम्ही सगळे त्यांचेच मावळे आहेत आणि आम्हाला जरा सुद्धा कुठलाही रंग वापरायला लाज वाटत नाही. धन्यवाद पुढारीशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळेसह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे. हा मुलींचा, या माझ्या मुलींचा हा ओसंडून वाहणारा प्रतिसाद आणि या सरकारने रचलेलं षडयंत्र, या कार्यक्रमाला लावण्याचा ब्रेक हे सगळे फेल झालेत. आता तुम्ही राहुलजींच्या कार्यक्रमाला रोखण्याचा प्रयत्न करू नका. तोंडघशी पडाल, तोंडघशी. आरोप अनेक केले जात आहेत एबीव्हीपी कडून. पैसे वाटणे असे ओरडत नाही. हे यांच्या मोदींच्या कार्यक्रमात हे मूग गिळून बसलेला क्राऊड दिसतो. हा जल्लोष पैशाचा आहे. हा जल्लोष स्वतःहून आलेला आहे. म्हणून तुम्ही बदनाम कितीही करा, आता तुम्ही राहुलजींना थांबवू शकत नाही, राहुलजींना रोखू शकत नाही. आपण जोश पाहताय, उत्साह पाहताय, आनंद पाहताय. आज पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या या आमच्या भगिनी ज्या विद्यार्थिनी आहेत, युवा आहेत, देशाचं भविष्य आहे, आज केवळ आणि केवळ राहुलजींना ऐकण्याकरता, त्यांच्याशी संवाद साधण्याकरता मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. अजूनही महिला येत आहेत, अजूनही तरुण भगिनी येत आहेत, कारण त्यांचे प्रश्न आहेत आणि त्यांच्या प्रश्नांना ऐकणारा आज एकमेव राहुलजी गांधी नेता आहे असं त्यांच्या भावना आहेत. आणि नुसतं ऐकणारा नाही तर सोडवणारा नेता हे राहुलजी गांधी म्हणून आहेत. म्हणून आज या मोठ्या संख्येने येत आहेत. पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमानिमित्त या होत्या सर्व स्तरातल्या प्रतिक्रिया. थेट दृश्य आपण पाहतोय.
राहुल गांधी बरोबर 7:10 या ठिकाणी संवाद साधण्यात येतील. त्या अगोदर या सगळ्या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मात्र प्रत्येक जणीला, उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेला आपल्या प्रश्नांबद्दल कोणीतरी बोलायला पाहिजे, आपल्या प्रश्नांना वाचा फोडायला पाहिजे, ही ठाम भूमिका घेऊनच आज या ठिकाणी पुण्यातनं आलेल्या पण देशभरातनं एकवटलेल्या, शिक्षणाच्या निमित्तानं एकवटलेल्या अनेक महिला, तरुणी या ठिकाणी दिसत आहेत. महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय. राहुल गांधी यांच्याकडनं आज चातुर्मासी गुंज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असलं तरी देखील काँग्रेससाठी, पुण्यातील काँग्रेससाठी हा एक अतिशय मोठा संजीवनी सोहळाच म्हणावा लागेल. 2014पर्यंत ज्या काँग्रेसकडे बालेकिल्ला म्हणून पुण्याकडे पाहिलं जायचं, त्या 14 नंतर साधारणपणे आज 12 वर्ष झाली आणि या 12 वर्षानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा एवढा उत्साह ओसंडून वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात चातुर्मासी गुंज या कार्यक्रमाचं आयोजन करताना आजपर्यंत झालेल्या 3 कार्यक्रमांना मिळालेल्या उदंड यशामुळेच आज पुण्यातील या 4थ्या कार्यक्रमाला देखील अगदी तसाच प्रतिसाद मिळतोय. मात्र पोलिसांनी यासाठी वेगवेगळ्या अटी घातल्या होत्या. जवळजवळ 30पेक्षा जास्त असलेल्या अटींचं पालन करण्यास भाग पाडून देखील एवढी मोठी गर्दी झालेली आहे. हे सर्वात मोठं यश असल्याचं आता राजकीय वर्तुळातून बोललं जात आहे. दरम्यान याच संदर्भातली एक वेगळी बातमी. राहुल गांधींच्या भेटीच्या निरोपाला COEPच्या विद्यार्थिनींनी नकार दिलाय. मला तुमच्या राजकारणाचा भाग करू नका. शुक्रवारी COEP कॉलेजमध्ये अभाविप आणि काँग्रेसमध्ये जोरदार राडा झाला होता. COEP कॉलेजमध्ये झालेल्या राड्यानंतर संपदा बडेच्या प्रतिक्रियेची सर्वजण वाट पाहत होते, कारण राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेण्याला प्रस्ताव दिला होता. मात्र आपल्याला कोणालाही भेटायचं नाही आहे, तुमच्या राजकारणाचा मला भाग करू नका. मागच्या 24 तासात आपल्या कॉलेजमुळे होत असलेल्या या सगळ्या प्रकारानंतर आपण अस्वस्थ आहोत, आपण आपल्या तक्रारी सांगत होतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.